सर्वांना हर्षच्या मम्मी ह्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं। आणि आमच्याकडे झाले काल परवापासून सारखा पाऊस चालू आहे, रिमझिम आणि शेतातले कामं सध्या बंद आहे। आणि हर्षच्या पप्पाने ना एवढं मस्त जास्त कशाचं म्हणते कोणतं झाड दे हां, तर चाफाचं झाड लावलेलं आहे ना, एवढे भारी फुलं उमटले ना। आणि त्या झाडाला फक्त 8 दिवस झाले सांगते ती, 8 दिवस पण नाही झालेले, 4 दिवसामध्ये एवढे छान आणि मस्त फुलं आलेले ना। आणि एवढं भारी वाटतंय, वरून त्याचे बारीक बारीक पावसाचे थेंब येते। आणि मस्त आम्ही दोघी मायले की इथे भाऊ, तुम्हाला तर माहीत आहे भाऊचा आहे एवढे जागा हे घर। आणि मग तिथं मस्त छान असं आम्ही साफसफाई स्वच्छता करतो आणि थोडे झाडं याचे पण लावतोय फुलाचे, असे तुम्हाला तर माहिती आहे पपई तर आहेच। काय तिथे शेवचं झाड पाहिजे, भारी आलं इकडे पण शेवचं झाड, शेवचं झाड किती छान आणि मस्त आहे ना। असं जास्वंदी झाड आणि तिथे तिथं मस्त असं एन्जॉय घेत आहे। आणि तिथेला ते फुलाला झाडाला फुलं आलेत ना, तर आणखीनच भारी वाटतं आहे की नाही ती बघा मस्त असे। चार चाल थांबा, ते खाली पडलं का। आणि जांभळीचं झाड किती सुंदर आलं ना, कलरला छान असतात, येलो नाही व्हाईट। वा, तर हे का आता काही कळे ना, ते मस्त छान फुलते। आणि हर्षच्या पप्पाला हर्षला दिदीला लत्ती चौघाला झाडे लावायचा आहे, पण मला नाही। हे बघ, मी नाही का हे झाड नाही का 7वीत असताना आणलं, तिथून झालं 7वीत असतं तेव्हा आणलं ते शेवचं, तर मस्त असं झाड झालेलं आहे। शेवट झालं पण किती सुंदर दिसते, असं बगीचात पाहिजे, भारी बगीचा पण चित पाहिजे। आणि हे सीताफळीचं झाड आहे ना, हे आपल्या पुढे वाढ झालेले आहे, पण आम्ही त्याला वाढी लावलं, त्याची काळजी घेतो, उन्हाळ्यात पाणी टाकीत असतो। तर असं मस्त झाड आहे आणि वातावरण एवढं छान झाले बघा। आणि मस्त हवा सुटलेली आहे, एवढं भारी वाटतंय ना। तुला माहिती का हे काय मी आणलं तेव्हा केवढं होतं, हे बघ फक्त एकच असं एवढं झाड, एकच एवढंच होतं, एकच एवढं होतं, किती एवढं झालं हे एवढं नाही का असं एवढं एकच होतं का। किती फॅन मस्त फुलं चाललं, म्हणजे फुलं नाही त्याला शेवचं येते। हा ना, नाही असं मोठं मोठं होत चाललं असं म्हणतो मला। इतकंच होतं तिला, एवढं आणि इथं सगळ्याच्या कोरपाट ते आणि मिरचीचे रोप। मी सांगते मम्मी काय काय झाड आहे, काय सांगते काय काय झाड लागलं। तर हे बघायचं, आम्ही 4 दिवस अगोदर ना मोठे लाव चाफ्याचं झाड लावलेलं आहे पप्पानी, एका काकाला सांगितलं होतं शेतातून। आणि ते जांभळीचं झाड उगलं होतं, तर मग आम्ही त्याची काळजी घेतली आणि ते चांगलं मोठं झालंय आता। आणि इथं हे सीताफळाचे 2 झाडं इथं एक आहे, आणि हे इथं खूप मोठं झालंय आता, त्याला आता सीताफळ पण येईल काही दिवसामध्ये, आहे ना मम्मी। आणि तो कोरफड लावलेली आम्ही, आयुर्वेदिक असते ना, ते आपल्याला असं काही थंड डोक्याला लावण्यासाठी ते उपयोगी पडते। कधी चटका लागला हाताला बायच्या अन्न स्वयंपाक करतोय, थंड वाटतं। आणि तुम्हाला आमची पप्पाई तर माहितीच आहे, आम्हाला आमची पप्पाई आलेले आहे। आणि आता आहे ना पपईच्या झाडाला आहे ना नवीन पपई येते छोट्या छोट्या, हे बाई इथून दाखवते, तिथे नाही दिसणार, लय वरील ते आणि त्याला ना आता फुलं आले पपईच्या झाडाला, तर पपईच्या फुलांचं लय भारी असतात मम्मी। हो ना, असं छान मस्त वातावरण ना, जसं की असं वाटतंय कुठं बाहेर फिरायला चालू, एवढं निसर्गरम्य वातावरण बघितल्याच्या नंतर। आणि इथं ना खाली ना काही मिरचीचे रोप आहे ना, किती मिरच्याचे रोप आहे, टमाट्याचे, कारल्याचे, मिरचीचे रोप किती छान आणि मस्त आलेले ना। तर हे सगळे दिसतेत ना तुम्हाला, तर हे मिरच्याचेच रोप आहे बरं का। आणि शेतात एक दिवस आता पाऊस कमी झाला तर आम्हाला शेतात नेऊन लावणंच पडेल। तर इथे मस्त छान अशा कोरपाड आहे, कोरपाडची झाडे इतके छान आलेले नाही का। आणि त्यानंतर असं मस्त छान फुलं, खरंच भारी वाटते। आणि इतकं भारी वाटतं ना, इथं असं हे पाहिजे, ती भिंत घुसपाटी आहे ना। आणि त्याची 2 छोटे आंब्याची झाडं पण आहे, चिंचाची झाडं आहे, आंब्याची आहे, कारल्याची वेल आहे, दोडक्याची वेल आहे। ते बघा हर्षच्या पण इथे ना, कशाचा वेल आहे काय माहिती, डांगर चक्की का भोपळा आहे काही माहिती नाही आहे, पण असा वेल वरती आता ते ना हे करून दिलेलं आहे। असा पपईच्या झाडावर जाईन आणि मस्त असं घराला घेर टाकतील। आणि इथं आहे चक्कीचा, हे बघा चक्कीचा, आणि हा डांगर असे वेल आहे। कारल्याचा वेल आहे ना, का दोडक्याचा का भोपळ्याचा, ते नाही का गवत आहे ते, कारल्याचा आहे, खरं माहिती तुला।
आकाश त्यांची झाला होता. हो का? तर असं मस्त वातावरण. आणि हे बाय बोरीचं पण झाड आलं तिथं. बोर कोण वाढे आणि आपलं बोधी वृक्ष हे इथं बघा किती छान आलं आहे बोधी वृक्ष. हे बघा हे आहे आपलं ऑक्सिजन झाड देणारं बोधी वृक्ष. आणि एवढं मस्त पाली फुटले आणि त्याला एकदम कोवळे कोवळे बघा. आणि तिथं तर त्याची पानं पैकी एवढे. त्याची पानं पैकी ते मोठे जास्त. हां तरी बघा तुम्हाला झूम करून दाखवते मी थोडंसं. आणि तर कवटीचे पण झाडं आलेले. कौट पण आहे का? याचा अर्थ आता भाऊच्या जे जागा आहे समजा वाडा म्हणून, तर आता भाऊच्या वाड्यामध्ये ना सगळ्याचे मला तर वाटतंय फळाचे झाडं 2-3 तरी फळाचे झाडं आहे. पपई झाले 1, आंबा झाला 2, कौट 3, तिकडे काय जांभूळ 4, सीताफळ 5, सीताफळ 5 झालेत. मी तर 4च म्हणले ते. आणि बोर 5, बोरीच पकडलं, कौट पकडले आणि आंबा 6. तर वाटत नाही मला आंबा उगू शकतोय मोठा होईल, कारण की आमच्याकडे सतत बकऱ्या येत असतात. आणि चिंच राहिली ना पुढे चिंच ही हां तरी ते चिंच असे 7-8 झाडं झालेले आहे फळांचे. मस्त. आता भाऊचा वाडा एकदम असा जंगली राहणार आहे, जंगली ना आहे ना. किती भारी वातावरण पाय ना. ए निसर्ग राजा आणि इकडे मिरची झाडं लावलेली. मजा इकडं आम्ही एक सिद्ध राजा तुझ्या किती रे त्याला मजा. काही फुलं नाही आली. आता 2-3 दिवसाला त्याला फुलं आली त्याला. कोण नाही. आई आम्ही इकडं आणि तू आमच्या घरात. वा वा मस्त आहे. न्या चोरी करून सगळं चोरी करून आमच्या घरातली काही ना माही चोरी करला. व्हिडिओ करा गेलं द्यायचे मम्मी. आणि हे पाय ना हे मनी प्लांट किती भारी आलं. हे पाय मनी प्लांट. ही कुंडीत लावली, कुंडीत वर न्यावं लागन ती वेल अशी है ना. आणि त्याला मातीत लावावं लागल. याच्यात उगलत ती उगस खंड बाय. तर आजचा व्हिडिओ कसा होता, छोटासा असा मस्त जंगल विलासचा. तर व्हिडिओला शेवटपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.